53वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन करंजाड येथे उत्साहात उद्घाटित विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता वाढवणे हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश। प्रशांत दिग्रसकर, करंजाड, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा विज्ञान अध्यापक संघ नाशिक व सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी, करंजाड येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या उद्घाटन सोहळ्यास दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी श्री नरेश पाटील, मविप संस्थेचे संचालक श्री प्रसाद दादा सोनवणे, विज्ञान अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष श्री दिनेश पवार, ज्येष्ठ शिक्षक नेते श्री शिवाजीराव निरगुडे, श्री डी बी मोगल, श्री दिलीप भाऊसा दळवी, मविप नाशिकचे चिटणीस तसेच श्रीमती चित्रा देवरे, गटशिक्षणाधिकारी बागलाण आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री विनीत पवार यांच्यासह संघाचे पदाधिकारी अरुण पवार, कल्पेश चव्हाण, योगेश जाधव, संग्राम करंजकर, संजय मगर, रमाकांत भामरे, सुभाष सोनवणे, विक्रम राठोड, पोपट विश्वास तसेच विविध तालुक्यांतील विज्ञान अध्यापक संघांचे अध्यक्ष व बागलाण तालुका विज्ञान अध्यापक संघाची संपूर्ण कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होती। प्रास्ताविकात माध्यमिक शिक्षणाधिकारी मा प्रशांत दिग्रसकर यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशील, संशोधक वृत्तीचे व नवोपक्रमशील बनवणे हाच अशा विज्ञान प्रदर्शनांचा खरा हेतू आहे, असे प्रतिपादन केले। उद्घाटनप्रसंगी खासदार भास्करराव भगरे यांनी विकसित भारताच्या संकल्पनेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा आहे, असे सांगून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। यावेळी डी बी अण्णा मोगल व विनीत पवार यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। इथे मी विनीत पवार, जिल्हाध्यक्ष, या ताराबादच्या जवळ असलेल्या करंजाड गावामध्ये 53व नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा अभिमान, नवे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचा अभिमान असलेले सन्माननीय खासदार भास्कररावजी भगरे साहेब, नाशिक जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य अशी शिक्षण संस्था असलेली, आमची राज्यामध्ये द्वितीय क्रमांकाची शिक्षण संस्था असलेले सन्माननीय आमचे मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय दिलीप भाऊसा, सन्माननीय दिव्यांना, त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे ते आमच्या संस्थेचे, या संस्थेचे संस्थापक, आमच्या संस्थेचे संचालक सन्माननीय डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे, राज्य विज्ञान महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे गुरुवर्य यांचे पवार सर, खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षण विभागाचे पालक असलेले
ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अचूक अशा नजरेतून हे विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे असे सन्माननीय माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांतजी दिग्रसकर साहेब, ज्यांच्या खऱ्या अर्थाने कोऑर्डिनेशनचं काम करत आहेत असे डेप्युटी ईओ सन्माननीय पाटील साहेब, मंचावरील तालुका अध्यक्ष सन्माननीय गट शिक्षणाधिकारी मॅडम, सर्वांचा या ठिकाणी मी नामोल्लेख करतो आणि उपस्थित असलेला समोर माझे सहभागी झालेले सर्व विद्यार्थी, बालवैज्ञानिक, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य घरटे सर आणि तुमचा संपूर्ण स्टाफ, मी वेळ घेणार नाही कारण की वेळ जास्त आला, मी दुसऱ्या दिवशी जास्त बोलणार आहे. ऍक्च्युअली आजही जास्त बोलायचं होतं साहेब, परंतु वेळ इतका झालाय की समोरच्यांचा आमचा आपण पाहायला नको. फक्त एकच गोष्ट आहे की हे विज्ञान प्रदर्शन भरवणं हा आमचा 8 तास होता. तो 8 तास दादांनी पूर्ण केला. हा 8 तास घडून आणण्यासाठी दत्ता याळीस आणि त्यांची संपूर्ण टीम मागच्या वर्षापासून नियोजित होतं. विज्ञान अध्यापक संघाच्या आमच्या सगळ्या सहकार्यांना कल्पना होती की आम्हाला इथेच भरवायचं आहे. दादांचे मागच्या वेळेस 5-7 दिवस उरले होते. दादाने पुढच्या वेळेस बघू म्हणे. यावेळेस थोडस म्हटलं तर काय करायचं म्हणे, नाही म्हटलं इथं यायचंच आहे. आणि अगदी असा तुम्ही म्हटले साहेब, डोंगर समोर आहे, डोंगरच अंगावर घेण्याची सवय या माणसाला, की मी 3 वेळा म्हटलो की 80 लेख आहे ते घरटे सरांचे थोडं काय होतं चालेल इतके सरकार तुम्ही स्किप करा. माननीय खासदार साहेबांना मी विनंती करेल की असे संस्था चालक तर भविष्यामध्ये लाभले आणि दान करणारे तर नक्कीच विज्ञान प्रदर्शन. पण त्या निमित्ताने एक गोष्ट तुमच्या निदर्शनास मला आणून द्यायची खासदार साहेब, की आपला विज्ञान तंत्रज्ञान विभाग केंद्र सरकार भारत सरकार मार्फत इन्स्पायर्ड अवॉर्ड योजना होते. त्यामार्फत विद्यार्थ्यांना 10,000 रुपये मिळतात आणि ते विज्ञान प्रदर्शन संपन्न होतं. साधारणतः पर विद्यार्थी 2,000च्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन मिळतं. परंतु एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की राज्य विज्ञान संस्था रविनगर नागपूर किंवा SCRT किंवा महाराष्ट्र शासन ज्यावेळेस विज्ञान प्रदर्शन भरवतं त्यावेळेस 1 रुपयाही त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. नव्हे ते जाऊ दे, त्या मुलांना मिळणं लांबची गोष्ट, थोडी शाळा बेअर करेल, परंतु शासन विज्ञान प्रदर्शन भरवण्यासाठीही 1 रुपया देत नाही. मग आपण श्रेष्ठ निधी म्हणून सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य असतील, सन्मान्य अध्यक्ष असतील, सीओ साहेब असतील यांना विनंती करतो. आणि काही त्यात नाशिक जिल्हाच अग्रेसर असतो. मागच्या काळामध्ये 4-5 लाख रुपये आपण घेत होतो, मधल्या काळात बंद झालं. मला नामोल्लेख करावं लागेल आणि यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्या लागतील सन्माननीय प्रशांत दिग्रसकर साहेबांसाठी की या वर्षाचा 1.5 लाखचा निधी दिग्रसकर साहेबांनी आपल्याला मिळवून दिला. परंतु खरा प्रश्न असा आहे की 1.5 लाखांनी काही होणार नाहीये. तुम्ही जर लोकसभेमध्ये जसं विज्ञान इन्स्पायर्ड अवॉर्ड साठी तिथे हे झालेले एकदा कायदा तयार झालेला आहे विद्यार्थ्यांना डिलिव्हर होणार, तसं माना की राज्य शासनानं जर लोकसभेतून दिशा निर्देशन केलं असेल, दिशा निर्देश केलं की विज्ञान प्रदर्शन भरवण्यासाठी किमान जिल्हा विज्ञान प्रदर्शन भरवण्यासाठी जिल्हा परिषदांना तुम्ही आदेशित करा. किंवा आता माझ्या माहिती सुद्धा दादांचा थोडा जास्त लॅविश करण्याचा कार्यक्रम 9 ते 10 लाख रुपये लागले. पण एवढा नाही, पण किमान 5 ते 6 लाख रुपये तरी संबंधित शाळेला मिळावा या निमित्ताने मी आपल्यासमोर आग्रहाने विनंती करतो. आणि या संबंधीचं पत्र आम्ही तुम्हाला पण दिलेलं आहे. म्हणून कसं तरी 30-40 रुपये जमतात. आपल्यासारखे दानशूर असतात, त्यांच्याकडून 1-1.5 लाख रुपयाचा निधी म्हणून जेवण वगैरे दिलं, एकदमच खुश ठेवतात. छान नाशिक जिल्ह्यामध्ये विज्ञानाचं एकदम जबरदस्त काम चालू आहे. आयोजक असतील, विज्ञान संघ असेल, तालुका संघ असेल, छान काम करतात. मला विनंती आहे सर, जर कृपया आपण लक्ष घ्या. तुम्ही आमचे नेते आहात, शिक्षकांचे नेते आहेत. तुम्ही आता आपण पिंपळा हायस्कूलला पण घेतलं होतं. आता 4,000च्या मॉप पुढे तुम्ही 4 दिवसापर्यंत आम्ही निमंत्रण द्यायला आलो, परंतु तिथे काय असतं, तिथे पैसा उपलब्ध असतो. जर ह्या लोकांना आपण पैसा उपलब्ध करून दिला तर त्यांनाही छान वाटतं. आम्ही दादांना फक्त 3 लाखाचं आश्वासन दिले आणि मग त्याच्यामध्ये अजून 10-20 हजार रुपये, 50,000 रुपये वाढतील. आमच्या तालुका अध्यक्षांनी चांगलं काम केले. 3.5 लाखापर्यंतची आम्ही मदत त्यांना देणार आहोत. या ठिकाणी का उपस्थित आहे की या सिद्धी इंटरनॅशनलचे संस्थापक असतील, प्राचार्य असतील, संपूर्ण स्टाफ असेल, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या यासाठी मी उपस्थित आहे. सर्वांना एकदा धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो.